माझ्या डोळ्यातील काजळ हे गाणं कानावर पडलं की आपल्याला 2013 ते 14चा काळ नक्की आठवतो. ITI, इंजिनिअरिंग कॉलेज आणि मित्रांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ इतका लोकप्रिय झाला होता की जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो पाहायला मिळायचा. पण या व्हिडिओ मागची खरी गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. अनेकांना वाटतं की हा व्हिडिओ माझ्या डोळ्यातील काजळ या गाण्यासाठीच तयार करण्यात आला होता, पण सत्य वेगळंच आहे. हा व्हिडिओ NID म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेज प्रोजेक्टसाठी तयार केला होता. त्यावेळी या व्हिडिओचा मराठी गाण्याशी काहीही संबंध नव्हता. नंतर महाराष्ट्रातील एका व्यक्तीने या व्हिडिओला माझ्या डोळ्यातील काजळ हे गाणं जोडून पुन्हा अपलोड केलं. गाणं आणि व्हिडिओ इतके एकमेकांना साजेसे वाटले की हा व्हिडिओ काही दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रात तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीचं नाव कोमल सिंग आहे. तिच्या एका व्हिडिओने लाखो लोकांना भुरळ घातली होती. अनेकांना वाटलं ती पुढे अभिनय क्षेत्रात दिसेल, मात्र तिने वेगळीच वाट निवडली. कोमल सिंगने ग्लॅमरच्या दुनियाऐवजी डिझाईन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती ऑटोमोटिव्ह डिझाईन क्षेत्रात काम करू लागली. आज ती परदेशात स्थायिक असून वाहनांच्या आधुनिक डिझाईनवर काम करत आहे. एका छोट्याशा कॉलेज प्रोजेक्टने तिला ओळख मिळवून दिली, पण तिने प्रसिद्धीपेक्षा स्वतःच्या स्वप्नांना जास्त महत्त्व दिलं. तुम्ही हा व्हिडिओ त्या काळात पाहिला होता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.